नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा मात्र ब्लॉग 1मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला अलिबागमधील 4 बीच कव्हर करणार आहे आणि तुम्ही ते वन डेमध्ये पण पूर्ण करू शकता किंवा 2 दिवसामध्ये पण पूर्ण करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही तिथे येऊन तुम्ही किती टाईम स्पेंड करताय. चला तर बघूया. आपला पहिला बीच जो आहे तो आहे काशीद बीच. पाहू शकता माझ्या पाठीमागचा जो एरिया जो आहे तो पूर्ण काशीद बीचचा एरिया आहे. इकडे जे हॉटेल्स आहेत सर्व तुम्ही इथे येऊन जेवण वगैरे करू शकता. इथे पण तुम्हाला पार्किंगसाठी हॉटेलच्या समोर ज्या जिथे तुम्ही हॉटेलमध्ये जाल जेवायला तिथे तुम्हाला पार्किंगसाठी जागा आहे. इथे पण छोटे छोटे शॉप्स आहेत, तुम्ही इथे पण पर्चेसिंग करू शकता तुम्हाला जे कपडे वगैरे हवे असतील तिथे. आणि समोर तुम्हाला इथे पूर्ण पार्किंगचा एरिया, इथे पण तुम्हाला पूर्ण पार्किंगचा एरिया अवेलेबल आहे. इथे जर तुम्ही सरळ गेलात, हा तुम्ही जाल मुरुडकडे आणि इकडे जाल तुम्ही लेफ्ट साईडला तर सरळ पूर्ण नागाव आणि अलिबाग बीचकडे. तुम्ही जर इथे बीच वगैरे जर फिरताय किंवा बीचमध्ये जाऊन तुम्ही पाण्यात जाऊन पोहताय, समुद्रात जाऊन पोहताय, तर तुम्हाला चेंजिंग रूम हवे असतील तर इथे चेंजिंग रूम अवेलेबल आहेत. तर तुम्हाला मी ते दाखवतो, त्याचं प्राईस तुम्हाला पण सांगतो. आता डोरवर लिहिलेली आहे चेंज. तुम्हाला फक्त कपडे चेंज करायचे असेल तर 10 रुपये चार्ज आहे आणि पाणीचं बकेट हवं असेल तर 30 रुपये चार्ज आहेत. इथे तुम्हाला 3 असे रूम्स आहेत, वॉशरूम्स बोलू शकता तुम्ही. याला पाहू शकता आपण. तुम्ही जेव्हा काशीद बीचला याल तर तुम्हाला जेवणाची उत्तम सोय पण इथे मिळेल. तर इथे ते तुम्हाला मी हॉटेल दाखवून ठेवतो कसं काय ते हॉटेल आहे ते पाहू शकता आपण. आता तुम्हाला इथे काय काय मिळेल ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे पाहू शकता. इथे त्यांनी असं इथे त्यांच्या बोर्डवर इथे पूर्ण लिहिलेलं आहे आणि तुम्हाला बसण्यासाठी इथे उत्तम अशी सोय आहे, पाहू शकता आपण. झोपाळा पण त्यांनी लावला आहे, तुम्ही इथे आराम करू शकता. 1% इथे आराम करू शकता आरामात. आणि हॉटेलमधून बाहेर पडलात की समोरच तुम्हाला बीच आहे. तुम्ही त्या बीचवर जिथून तुम्ही जेवण करून इथे समोर तुम्ही या बीचवर जाऊ शकता. पाहू शकता आपण बीच, सुंदर असा मस्त असा बीच. इकडे तुम्हाला खेळण्यासाठी भरपूर अशी जागा आहे, वाळूत मस्त तुम्ही इथे मजा करू शकता. तर तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन दाखवतो. ते पाहू शकता आपण बरेचसे टुरिस्ट पण आलेले आहेत. आजचा ऑड डे म्हणून एवढी इथे गर्दी नाही, पण तुम्ही शनिवार रविवार जेव्हा याल ना तेव्हा इथे भरपूर गर्दी असणार. इकडे समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण टेंट टाईप बनवलेलं आहे त्यांनी सगळ्या हॉटेल्सवाल्यांनी. तिथे पण बसून तुम्ही आराम करू शकता. तुम्ही सँडबॅगचा पण आनंद घेऊ शकता. सँडबॅगचे जर प्राईस विचाराल तर जर एक जर पर्सन बसेल ना तर एका पर्सनचे तुम्हाला 200 रुपये आहेत आणि जर दोघंजणं बसाल तर 300 रुपये आणि तिघं जर बसाल तर तुमचे 400 रुपये होतील. तर तुम्ही सँडबॅगची पण इथे मजा घेऊ शकता, पाहू शकता आपण. पाहू शकता आपण सँडबॅगचा तुमच्यासाठी एक मी राऊंड मारायला सांगितला. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा राऊंड मारायला सांगितला की सँडबॅगची मजा कशी असते ती. आता तुम्ही याच्यावर बसाल त्याच वेळेस तुम्हाला माहिती पडेल की सँडबॅगची मजा काय आहे ती. म्हणजे तुम्ही इथे आला की तुम्हाला इथे बनाना राईड वगैरे पण अवेलेबल आहे, परत पॅरा राईड पण अवेलेबल आहे. तर तुम्ही त्याची मजा घेऊ शकता. सध्या आता बंद आहे आणि त्यांचं लंच टाईम आहे ना, आता दुपारची वेळ झाली, आता लंच टाईम आहे त्यांचं, त्याच्यामुळे ते आता बंद आहे. पण तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला ह्या बीचवर तुम्हाला दाखवतो मी समोर, त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता. पण तुम्ही जर दुपारच्या वेळेस आला तर तुम्हाला लंच टाईममध्ये ते आता अवेलेबल नसतात. पण माझ्या मते शनिवार रविवार ते अवेलेबल सॅटर्डे संडेला पब्लिक फार असते, त्याच्यामुळे ते लोक फुल डे अवेलेबल असतील. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो काय काय राईड अवेलेबल आहेत त्या. हे पाहू शकता तुम्ही, ही आहे बनाना राईड. आणि समोर जे आहेत याच्यामध्ये पण 2-3 राईड अवेलेबल आहेत. तर तुम्ही आता आलात इथे फिरायला तर त्यावेळेस तुम्ही याची मजा इथे घेऊ शकता. काशीद बीच जर तुम्ही असं पाहिलात तर फिरण्यासाठी फार बरंच काय काय.
तर तुम्ही इथे आलात तर तुम्ही नक्कीच फिरा इथे. तुम्हाला मी पूर्ण असा बीच दाखवू शकत नाही, पण मी जवळपास तुम्हाला बरंच दाखवलेलं आहे. तर तुम्ही आलात का तुम्ही नक्की इथे फिरा आणि तुम्हाला फिरण्यासाठी फार मजा येईल इकडे. आणि जर तुम्ही ग्रुपबरोबर आलात तर मस्त टाईम तुमचा स्पेंड होणार. आणि इथे भरपूर काय व्यवस्था आहे जेवणाची, तर तुम्ही इथे येऊन मजा घ्या या बीचची. आणि तुम्हाला इथे हॉटेल्स वगैरे जर हवे असतील तर तुम्ही तर तुम्हाला इथे हॉटेल्स पण अवेलेबल आहेत. तर तुम्हाला फक्त इथे सर्च करायला लागेल, त्याची किंमत वगैरे काढायला लागेल. मला नक्की किंमत माहिती नाही, तर तुम्ही इथे येऊन किंमत त्याची काढा. आता आपण जाऊया नेक्स्ट स्पॉटला. आता आपण आलो आहे रेवदंडा इथे आपल्या दुसऱ्या पॉईंटला. आता तुम्हाला इथे दाखवणार आहे रेवदंडाचा फोर्ट आणि बीच. चला बघूया. आपण पाहू शकता तुम्हाला इथे पार्किंगसाठी पण ऑप्शन आहे. आणि हे जे समोर जे शॉप आहे इथे तुम्ही विचारू शकता ह्याचे पैसे वगैरे. आणि तुम्ही इथे तुमची 4 व्हीलर जरी आणली का बाईक आणली तर तुम्ही इथे पार्क करू शकता. हे दादांना तुम्ही विचारू शकता, दादा तुम्हाला हेल्प करतील याचे किती चार्जेस वगैरे काय आहे ते. त्याप्रमाणे तुम्ही इथे तुमच्या गाड्या पार्क करू शकता. पाहू शकता आपण हा जो एरिया आहे जो आहे हा पूर्ण पे अँड पार्कचा एरिया आहे. पण इथून गाडी पार्क केल्यानंतर पे अँड पार्कमध्ये तुम्ही जेव्हा गाडी पार्क करता त्याच्यानंतर तुम्ही बाहेर या गेटपासून जर बाहेर आलात तर बाजूलाच एक गेट आहे, इथून तुम्ही आतमध्ये शिरू शकता आणि पाहू शकता किल्ला. तुम्ही इथून बाहेरूनच तुम्हाला किल्ला दिसेल. छोटासा किल्ला आहे, थोडासा पडलेला आहे ॲक्च्युली. थोडी अवस्था खराब आहे आपल्या किल्ल्याची, पण तरी पण मी तुम्हाला बऱ्यापैकी हा किल्ला दाखवतो. चला पाहू शकता आपण. परिस्थिती थोडीशी खराब आहे आपल्या किल्ल्याची, तर लक्ष जर दिला हा किल्ला चांगला होऊ शकतो किंवा चांगला राहिला असता, लक्ष दिला असता तर. तुम्ही या स्पॉटला येऊन पण फिरू शकता. फिरण्यासाठी छानशी जागा आहे ही. आता तुम्हाला मी फोर्ट दाखवतो सध्या. तिथे तुम्हाला मी याचा रेवदंडाचा बीच पण दाखवणार आहे. पाहू शकता आपण तोफ. इथे जुन्या तोफी पण पूर्ण चांगल्या अवस्थेत आहेत. पण कृपा करून कोणीही तुमच्या मजेसाठी इथे याचा दुरुपयोग करू नका. याच्यावर बसून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढू नका. या सर्व ज्या तोफा आहेत ह्या जुन्या ज्या होत्या त्याच अवस्थेमध्ये आहे. थोड्याशा ह्याला माझ्या मते ना हे पेंट वगैरे केलेलं आहे, पण ह्या ज्या आहेत त्या तशाच ओल्डवाल्याच आहेत. पाहू शकता आपण इथे पण ठेवलेल्या आहेत. ही माझ्या मते ही तुटली आहे. ही ह्या गेटने आपण आतमध्ये आलो आणि जी किल्ल्याची ही जी बाजू आहे दिवाळ आहे ह्याच्या पलीकडे बीच आहे. आता बीचला जायला तुम्हाला इथून ह्या गेटने आपण ज्या गेटने आलो तिथून बाहेर पडून लेफ्ट मारलात, पार्किंगमधून थोडंसं पुढे गेलात का तिथे एक गेट आहे, त्यातून तुम्ही बीचवर जाऊ शकता. तुम्हाला मी दाखवतो आता जाऊन. पण पाहू शकता हा किल्ल्याचा आतला भाग आहे. उंच असा किल्ला आहे. टुरिस्ट इथे आलेले आहेत. तर तुम्ही किल्ल्याच्या परिसरात तुम्ही इथे व्हिडिओ वगैरे काढू शकता किंवा फोटोग्राफी करू शकता. इथे काही करू शकत नाही असं काही नाही. तुम्ही इकडे या, फिरा, व्यवस्थित एन्जॉयमेंट करा. पण चुकीच्या काही गोष्टी असतात त्या करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला अडचणीमध्ये तुम्ही येऊ शकता आणि इथे तुम्हाला उगाच काय फाईन वगैरे काय असेल किंवा कोणी गावातली माणसं असतील ते तुम्हाला काही बोलतील. तर तसं काही करू नका. आता आपण जा बीचवर. तुम्हाला मी आता बीच दाखवतो आणि आपला सेकंड जो स्पॉट किंवा पॉईंट आहे तो आपण समाप्त करू. दादा नमस्कार. तुम्ही कधी आला तिथं अलिबागला? नमस्कार. 4 दिवस झालं. कसं वाटलं अलिबाग? मस्त आहे, सुंदर आहे, खूप सुंदर आहे.
मग तुम्ही इथे पहिल्यांदा आले 4 दिवस झाले का आधी पण याच्या आधी पण तुम्ही आला होता? नाही नाही, बरेच वेळा आला. आमचा गाडी धंदा असल्यामुळे आम्ही कंटिन्यू येतो. मग तुम्ही इथे म्हणजे पिकअप आणि ड्रॉपचा बिझनेस करता का? पिकअप आणि म्हणजे तुमची टुरिस्टची गाडी आहे? हां. ओके. आणि तुम्ही आता इथे काय काय फिरलात? आता आम्ही ब्रिज फिरलो, किल्ला बघितला, खूप छान वाटला. हा किल्ला तुम्हाला आवडला का? हां, किल्ला कसा वाटला? तुम्ही छान वाटला. मस्त वाटला. तुम्ही फर्स्ट टाइम आलात किल्ल्यामध्ये इकडे? हा, पहिल्यांदाच आलो इथं. आणि बीच कसा वाटला रेवदंडाचा? चांगला वाटला, मस्त सुंदर आहे. तुमचा कापधंदा पुण्याला आहे हां, आणि तुमचं राहणं जे आहे, घर जे आहे ते तुमचं तुम्ही सोलापूरचे आहात? सोलापूरचं. म्हणजे तुम्ही प्रॉपर सोलापूरचे? सोलापूरचं. ओके ओके. मग तुम्हाला आता तुम्ही सोलापूरचे म्हणजे तुमचं इथलं जेवण तुम्हाला कसं वाटलं? छान आहे, मस्त आहे. जेवण चांगलं वाटलं तुम्हाला? मच्छी बिच्छी सगळं छान वाटलं. छान वाटलं ना? हां. थोडंसं वेगळं वाटलं असेल जेवण तुम्हाला? हा, जर आमच्याकडलं जरा थोडं तिखट असतं, इकडे जरा थोडं तिखट नाही. आता तुम्हाला सवय आहे भाकरीची, हा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी? हा, इकडे तांदळाची भेटते. हां. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? मस्त वाटलं एकदम. ओके, चला भेटू परत मग. हां, धन्यवाद. चालतंय. हा जो तुम्हाला पॉईंट दिसतोय, इथून तुम्हाला मागाशी सांगितलं होतं मी, किल्ल्याच्या पाठीमागे जी किल्ल्यासमोरची जी भिंत आहे ही सेम आता इथून हा गेट आहे. इथून तुम्ही बाहेर पडलात का तुम्ही डायरेक्ट बीचवर जाल. पाहू शकता बीच. तुम्ही पाहू शकता ही जी भिंत आहे ही पूर्ण किल्ल्याची भिंत आहे. लास्टपर्यंत पुढेपर्यंत किल्ला आहे आणि हा बीच आहे. इकडे तुम्हाला फक्त फिरण्यासाठी मजा येईल. म्हणजे तुम्हाला इथे काय राईड वगैरे काही तुम्हाला इथे अवेलेबल नाही आहेत. फक्त फिरण्यासाठी तुम्हाला मजा येईल. पूर्ण वाळूमध्ये तुम्ही इथे फिरू शकता. पाहू शकता आपण इकडे जास्ती आज गर्दी नाही आहे कारण की आज आहे वेनसडे, त्याच्यामुळे जास्ती गर्दी नाही आहे. इकडे शनिवार रविवार तुम्हाला थोडीफार गर्दी मिळेल. राईड्स अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळे जास्त गर्दी नसते. पण ज्यांना राईड्सची काही लेनदेन नाही आहे त्यांनी इकडे या आणि मजा करा. आणि गर्दी पण कमी असते. तुम्हाला इथे जर स्विमिंग करायची असेल, पोहायचं असेल, स्विमिंग आणि पोहणं एकच झालं, पण तुम्हाला जर तशी मजा काय करायची असेल तर तुम्ही येऊ शकता तुमच्या ग्रुपमध्ये. पाहू शकता आपण माझ्या पाठीमागे. वा, छान असा बीच आहे. कसा वाटला बीच नक्कीच मला कळवा, कमेंट करा. फुल मस्त असा बीच आहे. समोर डोंगर आहे, पाहू शकता आपण. इकडे पण पूर्ण डोंगर आहे समोर. इकडे मजा करण्यासाठी मस्त असा पॉईंट आहे. या तुम्ही आणि मजा करा. तुम्हाला जर या बीचवर यायचं असेल तर पूर्ण तयारीने या. पाणी वगैरे सर्व सोबत घेऊन या. खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या सोबत असू द्या कारण की ह्या बीचवर इथे तुम्हाला सध्या तर काहीच अवेलेबल नाही आहे. तर परत तुम्ही इकडे तुम्हाला ताण लागली काही झालं तर तुम्ही परत बाहेर जाणार काय उपयोग नाही. बाहेर एक शॉप आहे पण समजा ते कधी बंद असेल तर तुमचे वांदे होतील. त्याच्यामुळे तुम्ही येताना या बीचवर येताना तुम्ही व्यवस्थित असं तुम्ही खाणंपिणं घेऊन या सोबत. आणि समोर तुम्हाला नारळ पाण्याची गाडी आहे, नाही आहे असं नाही आहे, नारळ पाण्याची गाडी आहे समोर. तर तुम्ही तिथे पण नारळ पाणी पिऊ शकता. पाहू शकता आपण समोर नारळ पाण्याची गाडी आहे. आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या पॉईंटवर. चला, आता आपण पोचलो आपल्या तिसऱ्या पॉईंटवर म्हणजेच तिसऱ्या बीचवर, अलिबागमधील तिसऱ्या बीचवर. आता आपण उभे आहोत पार्किंग एरियामध्ये. तुम्ही पाहू शकता हा आहे बीचजवळचा पार्किंग एरिया. इथे तुम्ही व्यवस्थित तुमची व्हेकल, मोठी गाडी आणा किंवा 4 व्हीलर आणा किंवा बाईक आणा, इथे तुम्ही व्यवस्थित अशी पार्किंग करू शकता. पाहू शकता आपण. आणि समोर तुम्हाला असे इथे लंच होम वगैरे अवेलेबल आहेत, हॉटेल्स वगैरे अवेलेबल आहेत. इथे तुम्ही तुमचं जेवण करू शकता. हे पाहू शकता. जेवणासाठी इथे उत्तम अशी सोय आहे. तुम्ही बीचकडे जातानाच तुम्हाला अशा मावशी इथे घेऊन बसलेत बघा. इकडे तुम्हाला कैरी, परत काकडी, जाम वगैरे सर्व इथे घेऊन बसलेले आहेत. जे बीचकडे जाताना तुम्ही इथे खरेदी करू शकता. पुढे पण आहेत, पुढे पण बघू शकता आपण. ते पेरू वगैरे, कैऱ्या वगैरे या मावशी इथे घेऊन बसल्यात. तुम्हाला बीचवर जाताना तुम्ही हे स्नॅक म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता ही आणि
मावशींच्या आदेशानुसार आपण आता तुम्हाला सुकी मच्छी पण दाखवतोय. सुकी मच्छी पण इथे घेऊन बसलेत. चालून वगैरे स्वच्छ करून मिळते. हे बघा काय बोलताय, बोला. चालून वगैरे स्वच्छ करून मिळते. ओके. ही मच्छी चांगली आहे. आता मावशी म्हणतात की ही मच्छी तुम्ही जेव्हा घेणार तुम्हाला चाळणी वगैरे मारून म्हणजे साफ वगैरे व्यवस्थित तुम्हाला करून देणार इकडे. आपण पाहू शकता इथे तुम्हाला इथे बऱ्यापैकी सुरूचं असं इथं गार्डन मिळेल बसण्यासाठी. तुम्ही इथे येऊन मस्तपैकी बसू शकता, एन्जॉयमेंट करू शकता, बाहेर बीचवर फिरू शकता. आता सध्या असा प्रॉब्लेम आहे की समुद्राला आलेली आहे भरती, त्याच्यामुळे जास्ती लोक काय तुम्हाला बाहेर बीचवर दिसणार नाही आहेत. आणि आज आहे ऑड डे म्हणजे आज आहे वेनसडे, त्याच्यामुळे सॅटर्डे आणि संडे इथे जास्त गर्दी असते इकडे. मग तुम्ही जेव्हा आलात तेव्हा येतो आता तुम्ही जेव्हा कधी सॅटर्डे संडे आला तर तुम्हाला इथे एवढी गर्दी मिळेल का तुम्हाला हाऊसफुल वाटणार. आता तर गर्दी काहीच नाही वाटत. मी तर म्हणतो एक 1-2% पण गर्दी नाही आहे आज, म्हणजे पूर्ण खाली आहे बीच. आता जेव्हा सॅटर्डे संडेला जेव्हा येणार एवढी इथे गर्दी असेल ना का म्हणजे मी तुम्हाला काय सांगू शकत नाही किती गर्दी असेल, एवढी गर्दी असेल इकडे. तर आता तुम्हाला इथे सर्व प्रकारचे राईड्स यूज करायला मिळतील. बनाना राईड वगैरे सगळेच राईड इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही इकडे या आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमची एन्जॉयमेंट करा. पाहू शकता इथे सँड बाईक. त्याचं नाव काय? सतीश भोसने सॉरी आहे. आता दादांचं नाव आहे सतीश पोसने. आता हे इथे सँड बाईक चालवतात. तर याची आता चार्ज किती आहे? सिंगल 200, जोडी 300, चालवायला तुम्हाला. तर तुम्ही इथे आल्यावर तुम्ही सँड बाईक पण इथे ड्राईव्ह करू शकता. परत इथे बरेचसे प्रकार आहेत, म्हणजे उंट पण अवेलेबल आहेत. तुम्ही उंटावर बसून पण त्याची सवारी करू शकता. पाहू शकता आपण ते उंट पण अवेलेबल आहेत. उंटावर बसून तुम्ही त्याची सवारी घेऊ शकता. आता इथे येऊन तुम्ही त्याची बार्गेनिंग पण करू शकता. आता तुम्हाला प्राईस सांगतो मी त्याची किती प्राईज आहे याची. तर तुझं नाव सांग काय? नितीन जगताप. उंट तुझेच आहेत काय? हो, स्वतःचे वाहन. मग तूच तूच सवय करतोस का, सांभाळतोस का? आता उंटाची सवारी किती आहे? लहानला 100 आहे, मोठ्याला 150. म्हणजे लहान मुलगा असेल त्याला 100 रुपये, मोठे असले 150. मोठा असेल तर 150 रुपये. आणि किती मिनिटाचा राऊंड आहे हा? असा 500 मीटरचा राऊंड आहे. जाऊन येऊन 500 मीटर. 500 मीटर. ओके, जाऊन येऊन 500 का 1 किलोमीटर? नाही, जाऊन येऊन 500 मीटर. आपलं उंट सोलेला जातं. ओके, जाऊन येऊन 500 मीटर आहे. हो. आणि तू म्हणजे हे उंट घेऊन त्या तिथं चालणार हो, असं आणि इथून वरती. बसवलं, असं राऊंड मारून परत येताना सोडणार. ओके. आता पाहू शकता तुम्ही उंटावर बसून तुम्हाला हे 500 मीटर फिरवणार आणि ते स्वतः तुमच्याबरोबर येणार. तुम्हाला उंटाबरोबर असं खालून चालत ते तुम्हाला नेणार आणि तुम्ही त्या उंटावर बसून तुम्ही इथली मजा करू शकता. ते राईड्स अवेलेबल आहेत इकडे. तुम्ही पाहू शकता की नागाव बीच वॉटर स्पोर्ट आणि हे दादा आहेत जे सांभाळतात. आता तुम्हाला हे सर्व माहिती देतील की त्यांच्याकडे काय काय राईड्स अवेलेबल आहेत आणि त्याचे प्राइजेस काय आहेत. दादा तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव भानुदास गोपीनाथ टिवळेकर. आणि आता तुमच्याकडे काय काय राईड्स अवेलेबल आहेत? माझ्याकडे जेटस्की, बंपर, बनाना, पॅरासेलिंग, ऑक्टोपस सर्व राईड चालू आहेत, फॅमिली बोट वगैरे. आणि त्याच्या किमती काय काय, प्राइजेस काय काय आहेत? बघायला घेतलं तर जेटस्कीची आहे, जोडीची 500 आहे, सिंगल केले तर 400 रुपये आहे. आता बनाना पर पर्सन 250 रुपये, बंपर पर पर्सन 250 आणि ड्रॅगन राईड आहे पर पर्सन 300, फॅमिली बोट पर पर्सन 300, पॅरासेलिंग सिंगल 1000 आणि जोडीचे 1500 रुपये आहेत. आणि काय स्कीम वगैरे काय काय तुमच्या स्कीममध्ये ऑफर वगैरे काय? पॅकेजमध्ये केलं जेटस्की, बंपर, बनाना आणि पॅरासेलिंग ह्या 4 राईडचं पॅकेज केलं तर 2 लोकांसाठी 2700चं पॅकेज आहे. ओके. अजून काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे? काय एवढंच सगळं आहे? पॅकेज प्रमाणे तर तसंच असेल. आणि ऑक्टोपस वाढवलं तर पर पर्सन 250 मध्ये जातोय तो त्याच्यामध्ये ओके एक्स्ट्रा राईड. ओके. आणि जर तुमच्याकडे जर कोणाला बुकिंग करायची असेल तर त्याची बुकिंग कशी, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का इथे येऊन करायला लागेल बुकिंग? इथं केली तर चालू शकते, कारण इकडे कशासाठी माहिती आहे, इथं म्हणजे ऑनलाईन बुकिंग नाही आहे? बुकिंग नाही आहे, म्हणजे डायरेक्टली इथे येऊनच त्यांना म्हणजे पर्सनला इथे येऊनच बुकिंग करायची आहे? यस यस. ओके. आणि त्याच्यात शर्ट मस्त घातलं तो, कोणाचं शर्ट घातलं ते? हे आपलं महेंद्र दळवी आमदार. ओके, त्यांच्या मॅचेस आहेत का? मॅचेस आहे. त्यांच्या प्रफुल्ल matches आहेत वॉटर का? त्याच्या माध्यमातून यांची मॅच भरलेली आहे, त्याच्या माध्यमातून टी शर्ट भेटलेले आहे. हो काय? हां. ओके ओके, बरं आहे मस्त आहे. माझं नाव दैवत बुरांडे. ओके, आपलं नाव काय बोलला? दैवत अर्जुन बुरांडे. ओके, दैवत गुरांडे. आपलं नाव काय? संजीव राजनाथ नावे. ओके.
चला दादा थँक्यू धन्यवाद. जो प्राईजचा जो मेनू आहे तो तुम्हाला दाखवतो, तुम्ही तो पॉज करून बघू शकता. हा पाहू शकता त्यांचा हा प्राईजचा मेनू आहे. मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठली राईड घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्बो ऑफर वगैरे पण तुम्हाला आता समजवलेत. तर तुम्ही दादांना इथे आला की नक्की भेटा आणि त्यांच्या माध्यमातून ते तुम्हाला कशा काय स्कीम देतात किंवा ऑफर देतात त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊन तुमची राईड घेऊ शकता. आता आपण तुम्हाला घोडागाडीचं पण रेट सांगूया. आणि इथे पोरं उभे आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला माहिती मिळेल आता त्याची प्राईस किती आणि ही राईड किती मिनिटाची असते. तर चला त्यांना विचारूया. आता तुझं नाव सांग. हिमांशू आहे नाव माझा. हां ही घोडागाडी दिवेश शाळेची आहे. हां. मी बीचवर चालवतो. ओके तू चालवतो बीचवर का? हां, आम्ही आणि चालवतो. याचा किती घेतो पैसे एकाचे? लहानला 50 असतात, मोठ्याला 100. आणि याच्यामध्ये काय म्हणजे एक कमी ride होतील? असतो. कमी हां. होतात का नाही होत जास्त पैसे? लोक असल्यावर होतात कमी. ओके जास्त लोक असले तर पैसे कमी होतील का? आणि तू किती मिनिटं फिरवणार ही? एक राईट असतो 1 किलोमीटर. म्हणजे 1 येऊन किलोमीटर जाऊन. जाऊन येऊन का हां, जाऊन फक्त येऊन. जायचं 1 किलोमीटर? जाऊन येऊन जाऊ देऊन 1 किलोमीटर येताना का? पाण्यातून. येताना पाण्यातून आणि हां. जाताना वाळूतून हां. बरोबर? आपली घोडागाडी पण आहे आणि इथे घोडेसवारी पण आहे. राईड पण मिळेल तुम्हाला. हो काय? हां. ह्याचे किती पैसे तुम्ही घेतात? एकाला 200 असतात, हां मोठ्याला 200 आणि लहानला 100 असतात. एक राईट असतो 200 मीटरची. ओके म्हणजे चालवायला घोडेसवारीचं 200 रुपये एकाचे हां. आणि 200 मीटरची राईड. हां, चालवायला देणार. पलवायला पाहिजे तर पलवायला, नाही तर स्लो पाहिजे तर स्लो भेटणार तुम्हाला. स्वतः पण इथे चालू शकतात हां, घोडा? स्वतः पण चालू शकतात. पण त्याला आला पाहिजे ना हां, चालवताना? येईल, स्वतःहून जाईल घोडा आणि स्वतःहून येईल. हो काय? हां म्हणजे घोडा शिकवलेला आहे. हां, शिकवलेले आहेत सर्व घोडे. मस्तच रे एकदम. टेन्शन नाही. आणि किती पैसे बोललास तू? लहानला 200 100, रुपये. मोठ्याला 200 असतात. लहानला 100 हां, आणि मोठ्याला मोठ्याला 200. हां. आणि 200 मीटरची राईड. हां, एक येऊन जाऊन ride. 200 का फक्त जायचे 200? जायचे 200 असतात. येऊन जाऊन. येऊन जाऊन 200. हां. ओके ओके. ह्याला बघ ह्याला एकदम जास्त माहिती आहे रे. हा हो काय? पाहू रायडरचं नाव शकता रोशन. आपण तुम्ही इथे आपलं घोडेसवारी पण करू शकता. इथे घोडागाडी पण आहे आणि फक्त घोडेसवारी ह्याचं पण नाव करू दत्ता शकता. आहे आणि ह्याचं नाव ओरो. काय नाव आहे याचं? दत्ता आणि दत्ता. ओरो. आता बघा तुम्ही हा जो घोडा आहे याचं नाव दत्ता आणि याचं नाव आहे ओरो. 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 ते बघा तशी राईट असतो आमची. तर बघा हा राईट हे मारतोय. पाहू शकता तुम्ही आता राईड मारतोय बघा. ह्याचं नाव सैराट आहे. आणि हा सैराट घोडा आहे. चला तर मंडळी आपण हा ते आपला तिसरा बीच जो आहे तिसरा स्पॉट जो आहे आपण पूर्णपणे कव्हर केला आहे. आता तुम्ही येऊन बघा तुम्हाला किती मजा येते ती. आणि येऊन जर गेला असेल तर तुम्ही हे सर्व राईड यूज केलेले आहेत का हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. चला आता आपण जाऊया आपला शेवटचा बीच म्हणजे आपला शेवटचा स्पॉट. चला जाऊया. आता आपण आलो अलिबाग बीचला. आपला शेवटचा आणि चौथा स्पॉट किंवा चौथा बीच बोलू शकता. चला तर बघूया तुमच्यासाठी काय काय व्यवस्था आहे इथे एन्जॉयमेंटसाठी. चला. छानपैकी अलिबागचा बीच पूर्ण भरलेला आहे. आज पण आज ऑड डे तरी पण पूर्ण भरलेला आहे. पाहू शकता इथे बसण्यासाठी तुम्हाला चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. इथे पण तुम्ही आरामात बसू शकता. तुम्हाला बरेचसे राईड्स अवेलेबल आहेत. अलिबाग बीचला तुम्हाला कधी पण गर्दी मिळेल. पण सॅटर्डे संडेला जी गर्दी असेल ती अनबिलिव्हेबल असणार. फारच गर्दी असते आणि तुम्हाला एन्जॉयमेंट करायला हा बीच फार चांगला आहे. थोडासा घसा बसला माझा. मगाशी मी येताना ना थंडा प्यायला होतो त्याच्यामुळे घशाची वाट लागली. तर प्लीज जरा मॅनेज करून घ्या. आता तुम्ही या बीचला आल्यावर तुम्हाला कॅमल राईड वगैरे किंवा सँड बाईक राईड किंवा बनाना राईड हे पण अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता समोर. हे पाहू शकता आपण. हे सर्व जे आतमध्ये बोट्स वगैरे आहेत. आज विकेंड नाही आहे म्हणून हे सर्व सध्या शांत आहेत.
नाही तर तुम्हाला इथे जेव्हा गर्दी असते ते तुम्हाला राईडसाठी पण लाईन लागलेली असते अक्षरशः, एवढी इथे गर्दी असते. इथे तुम्हाला कुलाबा किल्ला पण बघायला मिळेल, म्हणजे ह्याला अलिबागचा किल्ला पण म्हणतात. पाहू शकता आपण, एवढा क्लिअर नाही येत आहे पण मॅनेजेबल आहे. आता आपण कुलाबा किल्ल्यामध्ये जाऊ शकत नाही कारण की आता भरती असल्यामुळे आपल्याला तिथं जाता येणार नाही. आणि जरी गेलो तरी पण तिथे फार उशीर होईल आणि लगेच काळोख पण होऊन जाईल. आता कधीतरी मी तुम्हाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ काढून दाखवेन जे तुम्हाला सोपं पडेल बघायला आणि कसं जायचं, तिथे किती तिकीटचा प्राईज आहे आणि आतमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे तुम्हाला मी सगळं सांगेन व्हिडिओद्वारे. पण तो नेक्स्ट टाईम तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ बनवेन एकदा. सध्या तुम्हाला मी अलिबाग बीचच दाखवतो आहे. चला बघूया अजून काय काय आहे ते. तुम्ही इथे कॅमल राईड पण घेऊ शकता, पाहू शकता आपण. कॅमल राईड तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला जे काय प्राईस सांगतील त्यात तुम्ही बार्गनिंग करा. आज तुम्ही क्राऊड बघू शकता. घोडागाडी पण अवेलेबल आहे. तुम्ही घोडागाडी पण बुक करताना बार्गनिंग करा प्लीज. इथे पण तुम्हाला हॉर्स रायडिंग करता येईल. घोडा गाडी व्यतिरिक्त हॉर्स रायडिंग पण अवेलेबल आहे. नाव बघा काय आहे, बिट्टो. अलिबाग बीचवर आपण आहोत. तर तुम्हाला वॉटर स्पोर्टबद्दल माहिती आपण देऊ. तर आपल्याकडे दादा आहेत, ते तुम्हाला सगळं सांगतील काय काय स्पोर्ट्स आहेत आणि त्याचे किती प्राइजेस आहेत. ऑनलाईन अवेलेबल आहे का नाही ते आपण पहिले बघूया. दादा नाव सांगा आपलं. माझं नाव नील आहे. तरी अलिबागमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्यांदा ॲक्टिव्हिटीजमध्ये तर आपल्याकडे ही वॉटर स्कूटर आहे, जेटस्की बोलतात त्याला. वॉटर स्कूटर आहे, त्याच्यामध्ये सिंगल पर्सन किंवा 2 लोक पण एकत्र जाऊ शकतात. त्याच्यानंतर असं बनाना बोट आहे. बनाना बोटमध्ये 2 ऑप्शन असणार आहेत. जर ॲडव्हेंचर ऑप्शन हवं असेल तर ह्याच्यामध्ये आपलं शॅलो वॉटरमध्ये आपण पाडतो, पण प्रत्येक गोष्टी लाईफ जॅकेट हे कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची ह्याच्यामध्ये रिस्क नाही आहे. राफ्टिंगवाला आपल्याकडे सिटिंग बंपर म्हणजे बंपर राईड आहे. राफ्टिंगवाला बंपर राईड आहे. त्याच प्रकारचं एक वेगळं पोझिशन चेंज होऊन आपल्याकडे स्लिपिंगवाला बंपर सुद्धा आहे, म्हणजे वन ऑफ द मोस्ट ॲडव्हेंचर राफ्टिंग बंपर त्याला बोलतात. आणखी एक राईड आहे ते डिस्कोवालं. ते बोलतात जो गोल गोल फिरतो ना त्याला डिस्को. पाण्यामध्ये जाऊन गोल गोल फिरणार. हा, पाण्यावर जाऊन एक कमी डिस्टन्स घेऊन गोल गोल फिरतो. ॲक्च्युअली त्याची मजा आहे ती गोल गोल फिरण्यात, त्याच्यामुळे ते डिस्टन्समध्ये नेऊन जास्त फायदा नाही आहे. आणखी एक कॉमन राईड आहे, एक ड्रॅगन राईड. दॅट वन ड्रॅगन राईड आहे. त्याच्यामध्ये एजेड लोक किंवा लहान छोटी मोठी मुलं एकत्र जर ग्रुपने जायचं तर ड्रॅगन आहे. ओव्हरऑल केला तर असं पॅकेज सुद्धा आपल्याकडे 3 राईड्सचं आहे, 4 राईड आहेत, 5 राईड आहेत आणि 6 राईड. 3 राईडचं केलात तर 700 रुपये पर पर्सन आहे. 4 राईडचं केलात तर जवळजवळ 900 रुपये पर पर्सन आहे. 5 राईडचं केलात तर 1200 रुपये आणि 6 राईड केला तर 1500 रुपये. जर बल्कमध्ये लोक असतील तर निगोशिएबल आहे, हे खरं सांगू इच्छितो मी. त्याच्यानंतर आणखी एक ऍक्टिव्हिटीज म्हणजे हवेतलं पॅरासेलिंग, हे सुद्धा आपल्याकडे आहे. पॅरासेलिंगचा रेट आहे तसं 1500 रुपये 2 लोकांचं आणि सिंगल पर्सनचं 1000. त्याच्यामध्ये सुद्धा जर बल्कमध्ये जास्तीत 7-8 लोक आहेत की 10 लोक आहेत तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा कमी करू शकतो. हे समोर आपलं रेट कार्ड आहे, त्याचं बघा सिंगल पर्सन लिहिलेलं आहे 1000 रुपये आणि 2 लोकांचं 1500 रुपये. ह्याच्यामध्ये का तुम्ही जर डीप ऍड केलात ना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फन असतो आणि ऍडिशनल टाइम म्हणजे थोडा जास्त वेळ मिळतो तुम्हाला, एक एक्स्ट्रा फन मिळतो. त्याच्यामध्ये डीपचे एक्स्ट्रा चार्ज आहेत ते सुद्धा 300 रुपये पर पर्सनच्या हिशोबाने आहेत. आणि तसंच ह्याचं काही करायचं कोणत्याही राईड्स जर तुम्हाला करायचं असेल आपले कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेलेच आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहेत बघा, लागोपाठ एकापाठ 4 कॉन्टॅक्ट नंबर ते आपलेच आहेत, त्याच्यापैकी तुम्ही कॉल करू शकता. तसेच वॉटर स्पोर्ट्स ऑनलाईन बुकिंग आहे काय? ऑनलाईन बुकिंग सध्या नाही आहे, आपण पुढे आता करूया. ऑनलाईन बुकिंगचं सुद्धा होणार आहे. म्हणजे ऑनलाईन बुकिंग सध्या आता चालू नाही आहे. ऑनलाईन बुकिंग सध्या चालू नाही केलेलं आहे, बुकिंग करायला लागेल. थोड्या वेळात चालू होणार आहे. आणि कधी बंद असतं का नसतं कधी? कधीच बंद. फक्त पॅरासेलिंग हे फक्त स्ट्रॉंगली हवा असेल तरच बंद करतो, नाहीतर ओव्हरऑल पूर्ण दिवसभर वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग ऍक्टिव्हिटीज पूर्ण दिवस चालू असतात. म्हणजे पावसाळ्यात फक्त बंद असतं. पावसाळ्यात 25 मे ही लास्ट तारीख असते. त्या 14 ऑक्टोबर पासून ते 25 मे ही लास्ट तारीख असते. 14 ऑक्टोबरला जो चालू होतो तर 25 तारखेपर्यंत 25 मे पर्यंत हे लास्ट डे असतो आपल्या अलिबाग बीचला. धन्यवाद दादा. ओके. अजून तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाता, टुरिस्ट म्हणून जाता, तेव्हा कुठल्याही ठिकाणचं जर तुम्हाला माहिती असेल तरच तिथे पुढे जा, नाही तर जास्त पुढे जाऊ नका. उदाहरणार्थ तुम्ही अलिबागला येत आहे, तुम्ही इथे समुद्रावर येता, तुम्ही इथे
बीचवर येता किंवा बीचवर तुम्ही पोहायला जाता, पण तसं करू नका. जर इथल्या गोष्टी काही माहिती नसेल तर बीचवर पोहायला जाऊ नका. जीवाला फार मोठा धोका असतो. जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही उगाचच पुढे जाता आणि आपला जीव गमावून बसता. अशा बऱ्याच केसेस तिथे होतात. तर असं होऊ नये म्हणून ही माझी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला मी या ब्लॉगच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर कृपा करून प्लीज तुम्ही तुमच्या जीवाची काळजी ठेवा आणि टुरिस्ट म्हणून येत आहे तर जसे येत आहे तसेच परत जा, हीच माझी इच्छा आहे. तर आजचा तुम्हाला जो मी ब्लॉग बनवलेला आहे, म्हणजे तुम्हाला मी 4 बीच दाखवले. 4ही बीचपैकी तुम्हाला जास्त कुठला आवडला हा नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्हाला हा जो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.